नमस्कार. आज आपण एका नवीन विषयाकडे वळणार आहोत. विषय आहे शुगर फ्री लिहिले म्हणजे मधुमेहासाठी ते पूर्णतः सुरक्षित आहे का? म्हणजे अन्नपदार्थाच्या पॅकेटवर शुगर फ्री लिहिलेलं असतं, मग ते डायबेटिक पेशंटसाठी सुरक्षित आहे का, सेफ आहे का, या विषयावर आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार. शुगर फ्री म्हणजे काय नेमकं हे जाणून घ्या. शुगर फ्री म्हणजे त्या उत्पादनामध्ये, त्या अन्नपदार्थामध्ये साखरेचे प्रमाण अत्यल्प किंवा नियमानुसार नगण्य असते. पण याचा अर्थ असा नाही की ते पूर्णतः कार्बोहायड्रेट मुक्त किंवा कॅलरी मुक्त आहे. मधुमेहासाठी ते नेहमी सुरक्षित असतं का? डायबेटिक पेशंटसाठी नाही, कारण अशा पदार्थामध्ये इतर कार्बोहायड्रेट, मैदा, स्टार्च, चरबी असू शकते. त्यामुळे रक्ताची साखर वाढू शकते. त्यामुळे फक्त शुगर फ्री आहे हा शब्द पाहून निर्णय घेऊ नका. तर तुम्ही लेबलवरती तपासलं पाहिजे. काय तपासलं पाहिजे? न्यूट्रिशन इन्फॉर्मेशनमध्ये जाऊन आपण टोटल कार्बोहायड्रेट्स किती आहेत, ॲडेड शुगर किती आहे किंवा टोटल शुगर किती आहे, आणि प्रति सर्विंग कॅलरीज किती आहे, आणि सर्विंग साईज किती आहे, या महत्त्वाच्या गोष्टी आपण लेबलवरती तपासल्या पाहिजे. त्याचप्रमाणे त्यामध्ये काही कृत्रिम गोडवा म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनर टाकलेले आहे का, त्याचं पण माहिती आपण घेतली पाहिजे. त्याचा पण मर्यादित वापरच कायद्यानुसार अलाउड आहे आणि तो वैद्यकीय सल्ल्यानुसार करणे अत्यंत आवश्यक आहे. शुगर फ्री म्हणजे हवे तेवढे खा असा अर्थ होत नाही. संतुलित आहार आणि प्रमाणित सेवन हे महत्त्वाचं आहे. म्हणजे सर्विंग साईज जी दिलेली आहे त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्याचं कन्झम्पशन केलं पाहिजे. मधुमेहानी म्हणजे डायबेटिक पेशंट जे आहेत त्यांनी डॉक्टर आणि आहार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच आहार निवडला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की पॅकेटवरती शुगर फ्री हा फक्त एक दावा आहे, परंतु संपूर्ण पोषण मूल्य आणि लेबल वाचूनच आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा आहे. मी जसं आपल्याला सांगितलं तो निर्णय आपला लेबल वाचूनच तुम्ही घेतला पाहिजे. शुगर फ्री म्हणजे 100% मधुमेहासाठी सुरक्षित आहे का? तर नाही, जसं मी आपल्याला सांगितलं. आणि लेबल आपण वाचलं त्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की खरंच हे आपल्यासाठी सुरक्षित आहे, कारण आपण नेमकं किती कॅलरीज घेतलं पाहिजे. सर्विंग साईज यावरून आपण ठरवायचं की किती आपण खाल्लं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला किती कॅलरीज मिळणार आहेत. आपण जर सर्विंग साईज दिलेली आहे, सर्विंग साईजपेक्षा दुप्पट तिप्पट जर खाल्लं तर त्याच्यामुळे शुगर आपली डेफिनेटली वाढणार आहे. म्हणजे जे लेबलवरती जे न्यूट्रिशन इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतरच आपण हे ठरवायचं आहे की आपण हा पदार्थ किती खायचा आहे. आणि त्यामुळे मग आपल्याला पॅकेटवरील न्यूट्रिशन फॅक्ट वाचताना फक्त कॅलरीज किंवा शुगर पाहू नका, तर त्याची सर्विंग साईज आणि पॅकमध्ये सर्विंग किती आहेत हे तपासा. आणि मग त्याच्यावरती पोषण मूल्याचा अर्थ अवलंबून आहे. अशाच प्रकारचे आपण व्हिडिओ आपल्या माहितीसाठी, नवीन माहिती आपल्याला मिळावी यासाठी आपण तयार करणार आहोत, आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद.